नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आशा आहे की तुम्ही खूप छान असाल. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. एमपीएससी, यूपीएससी, सरळ सेवा, पोलीस भरती आणि तलाठी भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 26 एप्रिल 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या टॉप 10 चालू घडामोडी आपण पाहणार आहोत. तर आज आपण काय काय बघणार आहोत? आजच्या घडामोडी आपण 4 महत्त्वाच्या भागांमध्ये विभागल्या आहेत. सगळ्यात आधी बघूया दिनविशेष आणि महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या बातम्या. त्यानंतर आपण राष्ट्रीय आणि टेक्नॉलॉजीमधले अपडेट्स घेऊ. मग इकॉनॉमी आणि डिफेन्सवर एक नजर टाकू आणि शेवटी अर्थातच स्पोर्ट्स आणि अवॉर्ड्सबद्दल बोलू. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या सेक्शनपासून, जो आहे दिनविशेष आणि महाराष्ट्र. यामध्ये आपण एका खूप महत्त्वाच्या इंटरनॅशनल डेबद्दल जाणून घेऊ आणि सोबतच आपल्या महाराष्ट्रातल्या काही अशा घडामोडी पाहू ज्या तुमच्या परीक्षेच्या दृष्टीनं खूप इम्पॉर्टंट आहेत. तर आज आहे 26 एप्रिल आणि हा दिवस जगभरात वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी डे म्हणजेच जागतिक बौद्धिक संपदा दिन म्हणून साजरा केला जातो. आता हे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर पेटंट, कॉपीराईट, ट्रेडमार्क या सगळ्या गोष्टी. या आपल्या रोजच्या आयुष्यावर कसा परिणाम करतात याबद्दल जागरूकता वाढवणं हाच या दिवसाचा मुख्य हेतू आहे. आणि हो, प्रत्येक वर्षी याची एक थीम असते. तर 2026 साठीची थीम आहे IP अँड AI, इनोव्हेटिंग आवर फ्युचर. एक गोष्ट लक्षात ठेवा, MPSC असो किंवा इतर कोणतीही स्पर्धा परीक्षा, अशा थीम्सवर हमखास प्रश्न येतोच येतो. त्यामुळे ही थीम डोक्यात फिट करून ठेवा. बरं, आता इनोव्हेशनच्या गोष्टी तर झाल्या. आता वळूया महाराष्ट्रातल्या एका मोठ्या बातमीकडे. राज्याच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारने एक खूप मोठं टार्गेट ठेवलंय आणि ते म्हणजे तब्बल 5 लाख नवीन नोकऱ्या निर्माण करण्याचं. आणि हे टार्गेट पूर्ण कसं करणार? तर त्यासाठी महारोजगार 2.0 नावाचं एक नवीन वेब पोर्टल सुरू केलंय. या पोर्टलचा फोकस प्रामुख्यानं IT, मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस सेक्टरवर असणार आहे. त्यामुळे आपल्या राज्यातल्या तरुणांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे असं म्हणायला हरकत नाही. रोजगारासोबतच इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुद्धा महाराष्ट्र मागे नाहीये. पुण्याच्या लोकांसाठी एक चांगली बातमी आहे. पुणे मेट्रोच्या लाईन 3ची म्हणजे हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गावरची ट्रायल रन यशस्वी झाली आहे. याचा सगळ्यात जास्त फायदा पुण्यातल्या IT हबमध्ये काम करणाऱ्या लोकांना होणार आहे. त्यांचा प्रवास आता खूप सोपा होईल. ओके, तर हा झाला आपला पहिला सेक्शन. आता वळूया आपल्या दुसऱ्या सेक्शनकडे, राष्ट्रीय आणि तंत्रज्ञान. महाराष्ट्रात काय घडलं ते पाहिलं. आता बघूया देशपातळीवर टेक्नॉलॉजी आणि पॉलिसीमध्ये काय नवीन घडामोडी आहेत. भारताने टेक्नॉलॉजीमध्ये एक जबरदस्त झेप घेतली आहे असं म्हटलं तरी चालेल. भारत GPT-3 नावाचं आपलं स्वतःचं पूर्णपणे स्वदेशी AI मॉडेल लॉन्च झालंय. आणि हे कोणी बनवलंय? तर CDAC आणि IIT बॉम्बे यांनी मिळून. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे मॉडेल आपल्या मराठीसह तब्बल 22 भारतीय भाषा समजू आणि बोलू शकतं. खरंच ही एक खूप मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे. टेक्नॉलॉजीमधली पुढची महत्त्वाची गोष्ट आहे नाविक, म्हणजे नाविक. आता हे नाविक म्हणजे काय? तर ही आहे भारताची स्वतःची नॅव्हिगेशन सिस्टीम. अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर हे आपलं देशी GPS आहे, जे आपल्याला अचूक लोकेशनची माहिती देतं. आणि ह्याच नाविक सिस्टमला आणखी पॉवरफुल बनवण्यासाठी इस्रोने श्रीहरिकोटामधून एक नवीन सॅटेलाइट यशस्वीपणे लॉन्च केला आहे. यामुळे आपली नॅव्हिगेशन क्षमता आता अजून जास्त अचूक आणि भरोसेमंद झाली आहे. बरं, टेक्नॉलॉजीच्या या मोठ्या बातम्यांनंतर आता थोडं हवामानाकडे वळूया. राज्यात उष्णतेची लाट सध्या खूप वाढली आहे आणि त्याला सामोरं जाण्यासाठी महाराष्ट्र सरकारने हीट ॲक्शन प्लॅन लागू केला आहे. परिस्थिती किती गंभीर आहे हे या आकड्यावरून तुमच्या लक्षात येईल. राज्यातल्या तब्बल 15 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की सगळ्यांनी विशेषतः दुपारच्या वेळी घराबाहेर पडणं टाळावं आणि स्वतःची काळजी घ्यावी. चला तर मग आता येतोय आपला तिसरा सेक्शन, अर्थव्यवस्था आणि संरक्षण. इथे आपण भारताच्या इकॉनॉमिक ग्रोथबद्दल आणि डिफेन्स सेक्टरमधल्या ताकदीबद्दल बोलणार आहोत. इंडियन इकॉनॉमीसाठी एक मोठी, खरं तर ऐतिहासिक बातमी आहे. 2025-26 या आर्थिक वर्षात भारताच्या एकूण एक्सपोर्टने म्हणजे निर्यातीने तब्बल $800 बिलियन रेकॉर्ड ब्रेक आकडा पार केला आहे. ही माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने दिली आहे आणि यात फक्त वस्तूच नाही तर सेवा क्षेत्राचाही समावेश आहे. दोन्ही मिळून आपण हा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. हे भारताची वाढती आर्थिक ताकद दाखवतं. अर्थव्यवस्था मजबूत होतीये, पण त्याचबरोबर डिफेन्ससुद्धा मजबूत असणं तितकंच महत्त्वाचं आहे.
बरोबर. याच संदर्भात प्रोजेक्ट 75I हा एक खूप महत्वाचा प्रकल्प आहे. या प्रोजेक्टखाली भारतीय नौदलाला 6 अत्याधुनिक पाणबुड्या मिळणार आहेत. आणि याच प्रोजेक्टमधली एक नवीन सबमरीन INS वाक्षीर आता भारतीय नौदलात सामील झाली आहे. तिची खासियत काय? तर स्टेल्थ टेक्नॉलॉजी, म्हणजे ही पाणबुडी शत्रूच्या रडारला सहजासहजी दिसत नाही, समुद्रात अगदी शांतपणे एखाद्या निंजासारखं आपलं काम करते. आणि आता आपण आलो आहोत आपल्या आजच्या शेवटच्या आणि चौथ्या सेक्शनकडे, क्रीडा आणि पुरस्कार. चला बघूया मैदानात कोणी बाजी मारली आणि कलेच्या दुनियेत कोणाचा सन्मान झाला. स्पोर्ट्समधून एक खूपच भारी बातमी आहे. आपल्या भारतीय महिला क्रिकेट टीमने एक जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यांनी इंग्लंडला त्यांच्याच घरी T20 सिरीजमध्ये हरवून एक ऐतिहासिक विजय मिळवलाय. आणि या विजयाची हिरो ठरली आपली महाराष्ट्राची स्मृती मानधना. तिच्या अफलातून कामगिरीबद्दल तिला प्लेअर ऑफ द सिरीज हा किताब मिळाला आहे. खूपच छान. क्रिकेटमधल्या या विजयानंतर आता वळूया कला आणि संगीत विश्वाकडे. महाराष्ट्रातला एक अत्यंत मानाचा पुरस्कार, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2026 जाहीर झाला आहे. संगीत क्षेत्रातल्या योगदानासाठी हा दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे. आणि ह्या वर्षी हा पुरस्कार जातोय प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय अतुल यांना. त्यांच्या संगीत क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी त्यांना हा सन्मान दिला जाणार आहे. तर मित्रांनो, आज आपण अनेक महत्त्वाच्या घडामोडी पाहिल्या, भारत जीपीटीच्या AI पासून ते INS वाक्षीरच्या डिफेन्स ताकदीपर्यंत. या सगळ्या डेव्हलपमेंट्स बघता एक प्रश्न मनात येतो की यातली कोणती एक गोष्ट भारताचं पुढचं दशक घडवण्यात सगळ्यात मोठा वाटा उचलेल? जरा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का? पुढील चालू घडामोडींच्या अचूक आणि सविस्तर अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अभ्यासाला गती द्या. ऑल द बेस्ट. आणि आपला अभिप्राय कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि तुम्हाला PDF नोट्स हव्या असतील तर कमेंट सेक्शनमध्ये आपला ईमेल ID द्यायला विसरू नका. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.